कला महर्षी बाबूराव पेंटर यांच्या सैरंध्री चित्रपटात सरदार बाळासाहेब यादव यांनी भीमाची भूमिका साकारली होती। त्यानंतर यादव यांनी 1933 साली कुरुक्षेत्र हा महाभारतावर आधारित पहिला युद्धपट बनवला। हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरच्या वतीनं सरदार बाळासाहेब यादव यांच्या 75व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं 22 फेब्रुवारीला कोल्हापुरातील पद्मा चित्रमंदिरमध्ये कुरुक्षेत्र चित्रपट मोफत दाखवला जाणार आहे। यशोधन जोशी यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली। कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करून 1919 साली सैरंध्री चित्रपटाची निर्मिती केली। त्यामध्ये सरदार बाळासाहेब यादव यांनी भीमाची भूमिका साकारली होती। या चित्रपटामुळे त्यांना भारतभर प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर बाळासाहेब यादव यांनी 1932 साली स्वतः छत्रपती सिनेटोन नावाची कंपनी स्थापन केली। पुढे 1933 साली महाभारताच्या युद्धावर आधारित कुरुक्षेत्र हा पहिला युद्धपट बनवला। 135 मिनिटांच्या या चित्रपटात तब्बल 17 गाणी होती। मराठी आणि हिंदी भाषेत तयार झालेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूर परिसरात झालं होतं। हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरच्या वतीनं सरदार बाळासाहेब यादव यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त कुरुक्षेत्र हा चित्रपट येत्या 22 फेब्रुवारीला पद्मा टॉकीजमध्ये मोफत दाखवण्यात येणार आहे। या चित्रपटाची मूळ प्रिंट माजी महापौर स्वर्गीय नानासाहेब यादव यांनी अनेक वर्ष जपून ठेवली होती। राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात या चित्रपटाची प्रिंट उपलब्ध असल्याची माहिती उदय कुलकर्णी यांच्याकडून हेरिटेज सोसायटीचे सचिव यशोधन जोशी यांना समजली। त्यांनी या संग्रहालयाशी संपर्क साधून 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर ती प्रिंट मिळवली आहे। या चित्रपटाच्या मोफत प्रवेशिका बिनखंबी गणेश मंदिरासमोरील अंबाराम अँड सन्स आणि राजारामपुरी 9वी गल्लीतील गगन टूर्समध्ये 18 फेब्रुवारीपासून मिळणार आहेत।